गळ्याला मारे आणि पोटाच्या वर किन्ने पैसे ते चाकू मारलेला आहे त्याला. तो मुलगा 10 मिनिटांनी लेट आला क्लासमध्ये, याच्या मागे जाऊन बसला आणि मागून मग त्याला मारणारी मुलं आणि ज्या मुलांनी मारलं त्याला कठोर कारवाई करण्यात यावी. म्हणजे इथून भविष्यात जे आमच्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत नाही घडलं पाहिजे. आज जर तुमच्या समोर असा चाकू घेऊन एखाद्याला मारत असेल तर क्लासची जबाबदारी आहे का नाही? खेड पोस्टे अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या 2 मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता. त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे. असा गुन्हा घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे. आपल्या घरात काय मुलं करतात किंवा काय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. त्या अनुषंगाने किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा होतात, छोटी भांडणं होतात, वाद होतात, तर त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर योग्य त्यावेळी योग्य ती जर कारवाई झाली तर त्या अनुषंगाने तो पुढचा मोठा होणारा प्रसंग टळतो. त्यानुसार मग तपासामध्ये निष्पन्न घटनाक्रम, अगोदरच्या काय घटना घडल्या असतील, त्याच्याबद्दल कोणाला काय माहिती होतं, हे जसं माहीत होईल त्यानुसार मग आपण पुढची कारवाई करू शकतो. हे जर मला माहीत झालं असतं की 3-4 दिवसापूर्वी त्या मुलांनी त्याला मारलेलं आहे तर मी त्याच्यावर काहीतरी क्लासमध्ये जाऊन, शाळेत जाऊन चौकशी केली असती. का मारलं बाबा, किंवा काय कारण होतं मारायचं. पण आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. अचानक सकाळी तोही क्लासला निघून आला 7 वाजता आणि मी 7:30ला कामाला चाललो होतो वाईला ड्युटीसाठी. तर याला जबाबदार काय आता क्लासच म्हणावं लागेल, दुसरं